ग सुख विणती हे तलम तलम धागे प्रीत चेतवून सारे प्रीत ही अंतरी शुभ्र शुभ्र चांदणी संचित हे जन्माचे आत दिनी लोक हे रुधिर मागे चांद पितुर लागे रे पितुर लागे कुटिलता जटिलता कुटिलता ही भवतारे आसमान जाची तूफान जाची चिंतनार तुझी आसमान जाची तूफान जाची चिंतनार तुझी बाजी त्या बाजीचं लई कौतुक करत होती हिरा आणि ते कौतुक करण्याच्या नादापायी तुमचा लई अपमान केला हुजूर तिनं. उस हीरा की ये मजा हा आणि त्या बडी बिनी तिनं बी सगळं ऐकून घेतलं गपगुमान. आणि आता बाळकृष्णाचा पालखी सोहळा झाला ना की बाजी त्याच्या घरी सांगणारे आणि मग लगीन करणारे असं म्हणत होती हिरा. हुजूर, बाळकृष्णाचा पालखी सोहळा जवळ येतोय म्हणजे बाजी आणि हिराचं लग्न जवळ येतंय की काय? बस अब और नहीं सहेंगे हम. उस भूत के मामले में बाजी को सजा मिलनी चाहिए थी. क्या हुआ उसका? कोतवाल आडवा आला हुजूर. अहो मला तर वाटतंय कोतवालाचाच काटा आधी काढावा असावा. प्रत्येक वेळी आम्हाला आडवा जातो म्हणजे काय? आणि हुजूर त्या बाजीच्या जीवावर लई उड्या मारते ती हिरा. इस बाजी के तो हम टुकड़े टुकड़े कर देंगे. पालकी होने तक बाजी का जनाजा निकल जाना चाहिए. बहुत हो गया है प्यार मोहब्बत का खेल. अब तुम नहीं बचोगे बाजी. गानूबाई ये बाई. जाऊ द्या, एवढं मनाला लावून घेऊ नका. अगं मी कशाला मनाला लावून घेऊ. घर जळलं म्हणजे काय आयुष्य संपलं असं नाही. मनगटात जोर असेल तर 10 घरं उभं राहत्याल. 10 नको बाई, एकच पाहिजे मला माझ्या बाजीसाठी. सगळं नीट होईल, काय काळजी करू नका. अगं काळजी माझ्या दुश्मनाला, मी कशाला काळजी करू. अगं मी खुश आहे बघ एकदम. हा अगं पण घर जळलं नव्ह तुझं. अगं मग जळू दे की. एकाला 10 घरं उभं करायची हिंमत आहे या गानूबाई मध्ये. तुला काहीच कसं वाटत नाही का गानूबाई? अगं मला काहीच कशाला वाटल. अगं काल मला माझी सून मिळाली म्हणून मी खुशीत आहे बघ. हा आता तुम्ही धीर द्यायला आलाय म्हणून उगा तोंड फुगून कशाला बसू. सून मिळाली तर कवा? काल. अगं जळत्या घरातनं माझं देव वाचिवलं तिनं. अशी संस्कारी आणि गुणी हाय पोरती. हा तिचं नाव काय माहितीये का? काय? हिरा. हिऱ्यासारखीच आहे बघ. रंगानं उजळ, तुकतुकीत मुखडा, लांब नाक, अक्षी लाखात एक आहे बघ सून माझी. रूपानं आणि मनानं बी. चांगलंच झालं बघ. पण कुठं बघाबघी केल्याचं बी कानावर आलं नाही. मग अशी अचानक कशी गाठ पडली का तुला? अगो काय सांगू, तिच्या हातात मी माझ्या पाटल्या बघितल्या आणि अचानक कळालं मला. हा अगं मला न कळता बाजीने दिल्या होत्या तिला. भाजीला मी साधं समजत होतो, पर बाजीनं परस बायको बघितली म्हणायची. खालमुंडीन पाताळ धुंडी निघाला की हा बाजी. काय ग खालमुंडी. हा अगं तुमचा बघा बघीचा ताप मला व्हायला न ग, म्हणून बाजीनं पसंत केली बघ ती. अगं लई काळजी घेते ग माझी. पण नाव काय म्हणाली ग सुनेचं? हिरा.
हिऱ्यासारखी हाय आणि वय मोठ्या घरातली बी आहे. मग बाजी मायला दावलंस, आम्हाला कवा दावणार बायकोचं तोंड? आधी कावेरीला घालवणार आणि मग ह्या ना आणणार. मला का घालवणार? नाही बाबा भांड तुझ्या बायको संग. आणि त्यांना काय र, बायकोला आवाजावं. बघ बाई गानूबाई, नाहीतर बायकोचा गुलाम व्हायचा हा बाजी. नाही नाही वो अहो सह्याद्रीच्या खोऱ्यातलं वाघरू आहे आमचं बाजी. तलवार चालवतो, दांडपट्टा चालवतो, खंजीर, धनुष्यबाण, भाला, लाठी काठी सगळ्यात तरबेज. आणि नेक दिलाचं बाजी. याच्या लग्नात नाचणार आहे मी. ऐकलंच ना व? अगं माझा बाजी आहे तो, असं कुणाचा गुलाम बिलाम होणाऱ्यातला नाही तो. अगं पोरगी मोठ्या घरातले नव, म्हणून जरा आदबीनं बोलतोय झालं. लगीन झाल्यावर म्हणूनच की आरतुर. आरतुर नाही अगं तू ग. काय बाजी दादा जमलं व अगं तू ग. हा आता तुम्ही लागली का माझी मस्करी कराय? बाय, उद्या तिला पोरगा बघाय जाऊ आणि हिचं लगीन ठरूनच येऊ. मग बघू हिच्या नवऱ्याला आरतुर बोलते का काय ते. अगं बघा बघा, माझ्या बाजीला स्वतःच्याच लग्नाची किती घाई झाली आहे. आता कावेरीला घालवायला निघालाय बघतो. हसला लाजला पण लाजला. माणसाचं मन महत्वाचं आणि यांचं मन पटलंय मला. मी लगीन करणार यांच्या संगत. हिरे, आज एक माणूस लई हरकले बर का. गाल एकदम गाजरासारखं लाल लाल झालं. कशानं ग हिरे, का हरकला असेल ते माणूस? काय की बाई मला काय माहित. तुला नाही माहित तर कुणाला माहित? काय विचारू जाऊन शिलेदारासनी. जा विचार. नाही बया, मला माझी हिरा सगळं सांगल. सांग की. नाही काही नाही. अगं सांग की, लाजायचं काय ह्यात? सांग, लाजतीयस का? छबू मामा असं कसं सांगू? बरं राहिलं, नग सांगूस. छबू मामा कधी एकदा पालखी सोहळा होतोय असं झालंय मला. पालखी सोहळा झाल्यावर शिलेदार माझ्याबद्दल त्यांच्या आईला सांगणार आहे. आणि बोलणं झालं की लगीन, बराबर ना? बघ बघ, मगाशी गाजरासारखं लाल होतं गाल, आता लगीन म्हणल्यावर टमॅटोसारखं लाल झालंय गाल. कशानं ग? काय की बाई मला नाही माहित. मग काय मला माहित होय? थांब, ताट पडू दे शिलेदार, त्यासनीच विचारतो. त्या आमच्या हिराच्या चेहऱ्यावर एवढी लाली का आली आहे? तू जाऊन विचार त्यांना आणि काय म्हणतायत ते सांग मला. तुला माहित करून घ्यायचं तर तू विचार, मी का सांगू? ठीक आहे नको सांगूस, मीच विचारते शिलेदारांना, ते मला सांगतील खरं काय ते. काय झालं? काय नाही. सांग की. काय नाही ग. सांग, तुला माझी शपथ आहे. हिरे, जे तुझ्या मनात आहे सगळं तसंच व्हावं बघ. पण तू चिंतामणी हार चोरलाय हे गुपित शिलेदारासनी कळलं तर? नाही, गुपित कळायला मी गुपित ठेवणारच नाहीये. शिलेदारांना सगळं खरं सांगणार आहे मी. म्हणजे तू हार चोरला म्हणून सांगणार आहेस? हो, सांगायलाच पाहिजे. मागाहून कळलं तर फार वाईट वाटेल त्यांना. नाही रे, गरज पडली तर मी हार चोरला म्हणून सांगतो, पण तू तुझ्यावर काय घेऊ नकस बाई. नाही छबू मामा, अशी फसवणूक मला जमणार नाही. आता काहीही करून मला तो हार मिळवायचाय. हार मिळाल्यावर शिलेदारांचा राग कदाचित कमी होईल, समजून घेतील ते मला. अगं पण तो हार कुठं आहे आणि तू कसा मिळवणार? त्या बाळाजीरावाच्या खेळण्यात बी नाही मिळाला हार. पण तो कुठे आहे हे माहितीये बाळाजीरावांना.
त्या दिवशी त्यांनी दमडी उघडून बघितली होती म्हणजे हाराची जागा माहिती होती त्यांना. शिलेदार त्यांच्या घरी माझ्याबद्दल सांगणार त्याआधी मला हार शोधून त्यांना सगळं खरं काय ते सांगायचं. आता हार शोधायचा तर मला बाळाजीरावांना आधी गाठलं पाहिजे. आता आमची त्या भूत संकट ओळख असती तर आम्ही त्याला सांगितलं असतं, बाबा रे जाऊन तुझ्या जागेवर बस. अहो तसं नवं, काहीतरी उपाय करून त्याला परत माटक्यात बंद केलं असतं म्हणजे बरं झालं असतं. अहो त्या करता देवा धर्माचं करावं माणसानं, म्हणजे भूताचं बी वाटत नाही. आता आमचं पा म्हणजे आम्हाला भूताची भीती नाहीये, पण घरच्यांसाठी म्हणून आता महाप्रसादाच्या वेळी होम हवनात आम्ही आहुती दिली आणि निर्धास्त झालो. ओ बाळाजीराव, अहो कुठं आम्ही खेळायला चाललो. बाळाजीराव, अहो बाहेर खेळायला जायचं नाही, बाहेर भूत आहे. आम्ही भूतासंग खेळू, भूतासंग खेळू. बघितलं, याला म्हणतात मराठा सरदाराचं रक्त. आहे का नाही हिंमत आमच्या बाळाजीरावांच्या? चला बरं आत चला. अहो बाहेर भूताच्या खबरा ऐकल्या नाहीत का? चला बरं आत. नाही ना, आम्हाला खेळायचं. आता स्वारीनी समजावं ह्याला. बाळाजीराव, अहो तुमच्यामध्ये रक्त भूताशीच काय, पण वाघाशी बी 2 हात करणाऱ्या शूरवीर खंडेरावांचं असलं तरी बी तुम्ही अजून लहान आहे. त्यामुळे गपगुमान आतमध्ये जायचं, खेळायचं, हट्ट करायचं नाही. काय? चला बरं चला. मला बाहेर जायचं, मला खेळायचं. मी ते विटीदांडू कसं खेळणार? मला बाहेर खेळायचं. मला विटीदांडू खेळायचं, पण मी ते कसं खेळणार? काढू आपण याच्यावर काहीतरी मार्ग काढू. बाळाजीराव, ओ बाळाजीराव, अहो एकदा समजून तुम्हाला समजत नाही का? काय हट्ट धरून बसलाय? आमची इटीचं काय? इटी दांडू खेळते ना, आमची इटी खिडकीच्या बाहेर गेली. अहो मग आतमध्ये जाऊन दुसरं काहीतरी खेळा. नाही, आम्हाला इटी दांडूच खेळायचा. इटी आमचं इटी दांडू. बाळाजीराव, इटी घेऊन लवकर याल ना. कशाला जाऊ दिलं तुम्ही त्यांना? कुठं गेली इटी? अजून किती तुझ्याकडे? हो भरपूर आहेत की, घ्या. आवडले का? लाडू लाडू मला खूप आवडतं लाडू. अहो तुम्हाला खेळणी आवडतात का? आणि दमनी?
अहो माझ्याकडे एक दमनी आहे, त्याला ना एक कप्पा आहे आणि त्यामध्ये छान छान लाडू आहेत. अहो, तुमच्याकडे आहे का दमनी? त्या कोटवाला मोडून टाकली. हा तर लाडू नव्हता, हार होता. हार? हार होता. म्हणजे त्या हारासाठी कोतवालानं तुमची दमनी मोडली होय? त्याला हार शॉपलच नाही. बरोबर आहे, त्याने तुमची दमनी मोडली ना, नका देऊ त्याला हार. आम्ही नाही देणार, आम्ही नाही देणार. पण मग मला सांगा, ती दमनी कुठे? तुम्ही जर मला सांगितलं ना, तर मी तुम्हाला खूप लाडू देईन. आणि खेळणी. अहो खेळणी पण देईन, पण आधी मला सांगा तो हार कुठे आहे? मला लाडू पाहिजे. खेळणीवाली ना, आम्ही ओळखलं तुला. तू खेळणीवाली, तू खेळणीवाली. अहो मी कुठं? तू तिच्यासारखीच दिसते. त्या दिवशी आम्ही तुझ्या घरी येऊन गेलो, आम्ही तुला ओळखलं नाही, पण आज आम्ही ओळखलं. खेळणीवाली. अहो नाही नाही, तुम्ही कुठं आला होता माझ्या घरी? मी ती नाहीये. मी ओळखलं. अहो नाही नाही, मी तुमच्यासाठी भरपूर लाडू आणि खेळणी आणि पण आधी मला सांगा तो हार कुठे? तू आम्हाला लाडू दे, मग आम्ही सांगतो. अहो देणार तुम्हाला, उद्याला देत. लाडू पाहिजे. उद्या आणते तुम्हाला, उद्या आणते. हा पण आधी मला हाराचं सांग. तू लाडू देत ना, पण मी ना सांगणार. उद्या नक्की आणते का? लाडू पाहिजे. ठीक आहे, उद्याला देते. लाडू पाहिजे. पण एक शर्त आहे. कसली? मी कोण आहे हे कुणालाही सांगायचं नाही आणि मला ओळखायचं पण नाही. पण लाडू लाडू पाहिजे. उद्या उद्या नक्की आणणार लाडू. हा पण तुम्ही कोणाला सांगितलं तर? मग तू आम्हाला घोडा बनवून आमच्या पाठीवर बस. हा नाही नाही, तुम्ही जर कोणाला सांगितलं मी कोण आहे, तर तुम्हाला तुमच्या आईची शपथ. शपथ? शपथ मोडली तर माणूस मरतो. मोडणार नाही ना? मग मी उद्या तुमच्यासाठी भरपूर लाडू आणि खेळणी घेऊन येते, पण तोपर्यंत कुणालाही सांगायचं नाही. हा अहो नाही ते शपथ मोडल. नाही नाही, आमचे आई साहेब खूप चांगले आहेत. आम्ही शपथ नाही मोडणार. नाही मोडणार, नाही मोडणार. बाळाजीराव, अहो बाळाजीराव, तू उद्या येणार ना? हो हो, उद्या सकाळी इथंच भेटू. हा. बाळाजीराव. हे घ्या. शिलेदार, उद्यापर्यंतचा वेळ द्या मला. उद्या मी हार मिळवून देईन तुम्हाला. छब्यापणा कामाच्या वक्ताला कुठं गायब होतो देव जाणे. तुला माहिती का कसं कोणी? मला माहित नाही जी. तर कोणाचंच कोणाला काय माहित नसतं. काय हो, आज कोणी आलं नाही ते? बराच बखत झाला, आता कोणी येईल असं वाटत नाही मला. अगदी वेळेवर आलीस बघ पडी बी. आज कोणच येणार नाही असं म्हणतात हे महाराज. नाही जी, भूताची खबर साऱ्या पुण्यात पसरली आहे ना, म्हणून मला तसं वाटलं. बाकी कुछ नाही, गलती हो गई हुजूर. मला एक कळत नाही, हे भूत कुठून मध्ये चुकवलं? भूताच्या वाड्यातून. आजकाल पुण्याची हवा फार खराब आहे बाईसाहेब. म्हणजे चिंतामणी हार गेला, त्यानंतर महाप्रसादातलं जहर खाऊन माणसं मेली. अहो तडपडून माणसं मेली ना की त्याची भूत होतात. हा, आणि ती बदला घ्यायला येतात. एवढाच डर आहे भूताचा, आता तोंड काळ करा इथून. आमच्या महफिलीला नजर लावताय? जाओ, दफा हो जाओ यहाँ से. शेवंते, असल्या गोष्टी एका कानानं ऐकून दुसऱ्या कानातून काढून टाकायच्या असतात. बावनखणीत माणसं सुद्धा त्यांच्यातलं भूत जाग झालं म्हणून येतात. उनसे तो हम नहीं डरते, तो फिर इस भूत से क्यों डरे?
शिजुका, तू शिजुका, शिजुका.